पुण्यातील कर्वेनगर उच्चाभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये हत्येची घटना समोर आली आहे। चोरीच्या घटनेतून ही हत्या झाली असावी असं प्राथमिकदृष्ट्या वाटत होतं, मात्र पोलिसांनी कसून तपास केला असता अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आलं आहे। राहुल पंढरीनाथ निवघुने, वय 42 वर्ष असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 12:30 वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली। अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांनी दरवाजा उघडला, मात्र आरोपीने अचानक राहुल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले। दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या 3 मुली आणि पत्नी जाग्या झाल्या, मात्र आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किमती वस्तू लूट करून पसार झाले होते। पोलिसांना आधी हा सगळा प्रकार चोरीचा वाटला, मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झालं आहे। दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पूर्वी देखील त्यांनी हत्येचा प्लॅन केला होता, मात्र मागच्या वेळी तो प्लॅन फसला अशी माहिती पोलिसांना दिली। राहुल हे एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते। त्यांना 3 मुली आहेत। आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आले नाही। डोळ्यासमोर वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे।